कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण अँड स्वाभिमान योजना काय आहे, या योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. जे काही आर्थिकरित्या गरीब कुटुंब आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची योजना आहे. जे काही 2026ची ही योजना आहे. महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्याय आणि विशेष सहायता विभागानं ही योजना लागू केली. बघा, ही योजना मुख्यपणे SC आणि ST जे नऊ बांधव आपले आहेत त्यांच्यासाठी आहेत. जे भूमिहीन आहेत, गरीब रेखा आहे म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. बघा, नागरिकांची आर्थिक स्थिती मजबूत करणं आपण अगोदर सांगितलं. त्यासाठी ही योजना 100% महाराष्ट्र सरकारद्वारे पारितोषित आहे. महाराष्ट्र राज्याची स्थायी निवासी पात्र व्यक्तीच या योजनेसाठी अर्ज करू शकतात. कोणती? दादासाहेब गायकवाड. योजनेचा उद्देश काय आहे? मुख्य लक्ष SC आणि नौबद्ध बांधवांच्या भूमिहीन कुटुंबांना आत्मनिर्भर बनवणे, त्यांचं जीवनस्तर उंचावणे, आर्थिक स्थिती त्यांना चांगल्या पद्धतीनं उपस्थित करून देणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. या ठिकाणी फायदे काय आहेत? 2 एकर जी जमीन आहे ती सिंचित करू शकता तुम्ही या योजनेअंतर्गत. 4 एकर असिंचित भूमी आणि कुल लागत 50% अनुदान. बघा, आणि उर्वरित 50% कर्ज. ही योजना 50% अनुदानाच्या रूपात आणि 50% कर्जाच्या रूपात दिली जाते. लक्षात घ्या. पात्रता काय? तो भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्राचा रहिवासीसुद्धा असणं महत्त्वाचं आहे. वय त्याचं 18 ते 60 वर्षे. बघा, अनुसूचित जाती म्हणजे SC बांधव आणि नौबद्ध बांधव. भूमिहीन पाहिजे, त्याच्याकडे जमीन नसावी या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि दारिद्र्य रेषेच्या खालील तो असावा म्हणजे गरीब असावा, असं थोडक्यात आहे. तुम्ही अर्ज कसं करू शकता? जिल्हा सामायिक कल्याण कार्यक्रम जो आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. तिथून अर्जाचा फॉर्म घेऊ शकता. पासपोर्ट साईड फोटो पाहिजे, त्याच्यावर तुमची सिग्नेचर पाहिजे. काही डॉक्युमेंट आहेत, ते डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत. या पद्धतीनं तुम्ही अर्ज करू शकता. मग त्यामध्ये काय आहे? तुमचं BPL कार्ड, आधार कार्ड, 10वी-12वीची मार्कशीट, तुमचं वयासाठी 2 पासपोर्ट साईज फोटो, त्याच्यावर तुमची सिग्नेचर, डोमासाईल म्हणजे रहिवासी दाखला, नौबद्ध असल्याचा तुमचा जो काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते, बँकेचं पासबुकचं झेरॉक्स आणि जिल्हा सामाजिक कल्याणद्वारे एक डॉक्युमेंट म्हणजे कोणतं? तर या ठिकाणी तुम्हाला ते फॉर्म करायचं आहे. भूमिहीन परिवारासाठी तुमची जमीन असली पाहिजे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना या माध्यमातून जेव्हा एखाद्या कुटुंबाला 2 एकर सिंचित, 4 एकर असिंचित भूमी मिळते, तो संपूर्ण जीवन त्याचं बदलून जातं. शेतीच्या माध्यमातून स्थायी आय का स्रोत बनतो आणि येणारी पिढीचा काय होतो? उद्धार होतो. 50%चं आपण बघितलं. 50% अनुदान आहे, 50% या ठिकाणी कर्ज त्यावर हे होणार आहे. महत्त्वाच्या अटी: भूमिहीन पाहिजे, चुकीची माहिती दिली काही तर तुमचा अर्ज काय होतो? रद्द होऊ शकतो. ते साहजिक. कुठं पण जर तुम्ही फसवणूक केली तर ते अर्ज रद्दच होत असतो. जसं लाडकी बहीण योजनेमध्ये आपण बघू शकता. भूमिकेचा उपयोग केवळ कृषी कार्यासाठी केला जाईल, हे लक्षात घ्या. कृषी योजना आहे, हे लक्षात घ्या. आणि सरकारी नियमानुसार भूमीवर प्रतिबंध केला जाऊ शकतो. या ठिकाणी ही लिंक आहे बघा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. याद्वारे तुम्ही या ठिकाणी न्याय सहाय्य विभाग जे काही महाराष्ट्र शासनाचं आहे तिथे जाऊन तक्रार करू शकता.